ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. दुपारी बोललो मी, स्टेटमेंट दिलं त्याच्यावर. मी सगळी मीडिया होती, 25 जण होते. महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार, त्याच्यावरही बोललो, खूप चांगलं बोललो. ते आलंय टीव्हीवर, मला क्लिप आले. छगन भुजबळ म्हणतायत की गिरीश महाजनांनी नाशिककडे लक्ष देता आपल्या जळगावकडे लक्ष द्यावं. त्याच्यावर उत्तर दिलं. मी सांगितलं त्याला की उत्तर महाराष्ट्राचा मी इन्चार्ज आहे. म्हणजे नाशिककरांनी मला आधी प्रश्न हा विचारला. मी म्हटलं बाबा आंबेडकरांचंही झालं, शेंदोडीचं कालच झालं, भुजबळ साहेब जे बोलले त्याच्यावरही झालं. म्हणजे हे सगळं नाशिकवाले सगळे धुवून आणि ते चाललं. मी म्हटलं माझी चिंता करू नका जळगावची, जळगाव खाते मी घेऊ. पण म्हटलं मी उत्तर महाराष्ट्राचा म्हणजे जबाबदार माणूस आहे, जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे तर मी नाशिकला येईल. मागच्या वेळेलाही होतो. मागच्या वेळी महापालिकेत निवडणूक मीच इन्चार्ज होतो ना, कुंभमेळा मंत्री मी होतो. त्यामुळे मला तिथे जावं लागेल. ठीक आहे, आता भुजबळ साहेबांना ते म्हणाले तसं, कधी गमतीत म्हणाले तसं. जामनेरमध्ये जे मॉब लिंचिंगची घटना घडलेली आहे, जामनेरमध्ये ज्या तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडलेला आहे, यामध्ये खरे आरोपी बाहेर असल्याचं एकनाथ खडसे म्हणतात की ते राजकीय पक्षाशी निगडीत आहेत आणि त्यांना अटक करायला पाहिजे. ठीक आहे, माझं नाव नाही घेतलं ना अजून. ठीक आहे, चला. भाऊ, इम्तियाज जलीलांनी चिकन बिर्याणी पार्टी केली, भाऊ मांस विक्रीवर बंदी असताना काय सांगाल? खरं म्हणजे चुकीचं आहे, पण अशा पद्धतीने त्यांनी कृत्य केलं, मला वाटतं ते काही योग्य नाही आहे. जाणीवपूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक असं करणं आणि चॅलेंजेस करणं सरकारला, मला वाटतं हे काही योग्य नाही. परवाच्या दिवशी अजित पवार यांचा दौरा आहे, भुजबळ साहेब पण या ठिकाणी. हो, आम्ही पण आहोत. आम्ही पण सोबत आहोत. मेडिकल कॉलेजला सगळे सोबत आहोत. मी पण आहे स्वतः. 2019 मध्ये गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून हिरे यांना मदत केली विधानसभेत, माझ्या बदनामीचा प्रयत्न करण्यात येतो असं सुधाकर बंडू म्हणतात. ते झालं तिथे. नाशिककर कसं सोडतील बोलल्यावर. मी त्यांच्याच कार्यक्रमात खूप मोठा कार्यक्रम झाला, जो 5,000 लोक होते त्या कार्यक्रमात. जालन्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याने आंदोलकाच्या कमरेत लाथ घातलेली आहे. नाही, हे मला माहित नाही. कुठले आंदोलक? जालन्यामध्ये एक आंदोलन. ते कसलं? सकाळी आंदोलन होता. नाही, मग मला लाथ मारली म्हणजे उभा असताना पळत येऊन लाथ मारलेली आहे पोलीस अधिकाऱ्यांना. नाही, मला या बाबतीत काही माहिती, पण असं असेल तर चुकीचं आहे. पण त्याच्या मागचं कारण काय, का झालं, कशामुळे झालं याची मला कल्पना नाही. पण तुम्ही तर एवढ्या पावसात थांबल्यामुळे सगळं दुपारी सकाळी मग 5 वेळा पाणी झालं माझं नाशिकला. एक झालं की लगेच येऊन दुसरं काय तुम्हाला. जामनेर प्रकरणात SIT पाणी SITची मागणी करण्यात येत आहे. जामनेर प्रकरणात. कोणत्या प्रकरणात? जामनेरमध्ये ते बेदम मारहाण झाली, तरुणाचा मृत्यू झाला. हां हां, ठीक आहे ना. मग आता सरकारला वाटेल तर होईल. त्याच्यामध्ये काय, त्या 9 आरोपी अटक झालेले आहेत. 1, 2, 3 नाही किंवा फरार पण नाहीत कुठे. मला वाटतं 9 आरोपी त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलेले आहेत, ते जमा झालेले आहेत. आता पुढे आता शेवटी कायदेशीर लढाई आहे, कोर्ट कचेरी होईल, त्यानंतर निष्पन्न होईल काय झालं काय नाही म्हणून. खडसे म्हणतात काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांना पण मला नाही माहिती त्यांच्या मनात काय. त्यांनी नावं द्यावी, त्यांना अटक करून टाकू. खडसे साहेब जे नाव सांगतील त्यांना अटक करून टाकू. त्यांनी सांगावं भाजपचे कोणकोणते पदाधिकारी आहेत. माझं नाव सांगितलं मी अटक होऊन जाईल. मी सरेंडर होऊन जाईल पोलिसांना वाटल्यास. ते जर म्हणत असेल मी पण होतो त्याच्यामध्ये तर मी पण अटक होऊन जाईल. आता काय बोलावं, जामनेला काय झालं की इकडे उंगली निर्देश राहतो, त्याला कोण काय करणार. रक्षा खडसेंनी खंत व्यक्त केलेली आहे काय? की जे काही वाद चाललेले आहेत त्या 4-5 दिवसापूर्वी केली ना. भारत माता की वंदे. 4-5 दिवस झाले त्याला बाईट दिला पण बोलावं असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. घरी सल्ला द्या म्हणा. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.